मंडळी, लुमणी, नांगर, जू, फालेटू ही नावं कधी ऐकली आहेत का? ही फक्त नावं किंवा साधनं नाही आहेत, तर ते आहे आपल्या वैभवशाली संस्कृतीचं प्रतीक. शेतकरी जेव्हा आपल्या शेतात नांगर फिरवत असतो तेव्हा त्याच्या एका फेरीस 1 तास तयार झाला असं म्हणतात. चला तर मग बघूया हा नांगर कसा असतो. तो लाकडापासून बनवलेला हा नांगर अतिशय टिकाऊ आणि मजबूत असतो. तर हा आहे संपूर्ण असा नांगर. याचा जो खालचा भाग आहे त्याला जगाल असं म्हणतात. त्यानंतर हा संपूर्ण जो वरती भाग जातोय तो लुमणी असे म्हणतात त्याला. ही लुमणी शेतकऱ्याच्या हातात असते आणि त्यानंतर हा जो खालचा भाग आहे तो जमिनीमध्ये जातो, त्याला फालेटू असे म्हणतात. नांगर मजबूत राहावा त्यासाठी त्याला अशा प्रकारे जोडलं जातं. त्याच्यानंतर हा जो सरळ पट्टीचा भाग जाताना दिसतोय आपल्याला त्याला इशाड असं म्हणतात. इशाडाचा हा भाग तयार करण्यासाठी सुपारीच्या झाडाचा वापर केला जातो, म्हणजेच पोफलीचा वापर केला जातो. शेतकऱ्याच्या घरची लक्ष्मी असलेलं हे धन आहे, ज्याच्यामुळे घरात धान्य येते. प्रामुख्याने कोकण भागात अशा प्रकारे नांगर बनवला जातो. मंडळी, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आपली भाषा टिकली की आपली संस्कृती टिकेल. पण भाषा कशी टिकते तर हे जे काही जुने पारंपरिक शब्द आहेत जे आपल्या संस्कृतीशी जोडले गेलेले आहेत ते जर भाषेमध्ये राहिले तर त्या भाषेचं सौंदर्य अधिक वाढतं. शी निगडीत असलेले चालीरीती असतील, संस्कृती असतील, परंपरा असतील, ह्या जर एकजूट असतील तर ती भाषा स्ट्रॉंग होते. आज हेच शब्द कालांतराने पडद्याआड होत चाललेले आहेत. मंडळी, कोकणातील शेतकऱ्यांनी बदल स्वीकारलेला आहे. म्हणजे काय आता शेती तर फार कमी प्रमाणात होते कोकणामध्ये, पण जी काही शेती होती ती ट्रॅक्टर्सच्या आधारे केली जाते. पण ही ट्रॅक्टर्स वगैरे येण्याच्या आधी नांगर केली जाते. पारंपरिक पद्धतीने नांगरणी केली जायची. त्याच्यामुळे जमिनीची मशागत अधिक सुपीक असायची. जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव असायचे ते सूक्ष्मजीव न मरता किंवा त्याच्यामध्ये कोणताही पेट्रोल्स वगैरे न पडता ते अधिक चांगलं व्हायचं आणि ती जमीन अधिक सुपीक असायची. परंतु आता ट्रॅक्टरचा जमाना आला आहे, बदल स्वीकारला आहे. परंतु जे काही जुने नांगर वगैरे आहेत आपले, ते नांगर याची माहिती करून घेणं आपल्याला देखील आवश्यकता आहे. कारण हे जे शब्द आपल्या भाषेमधून गेले ना की मग आपली भाषा अधिक पोकळ होऊ शकते.